Students, yes, let's continue today's topic heredity and evolution. हेरिडिटी अँड इव्होल्युशन ह्या टॉपिकमध्ये काल आपण 3 क्वेश्चन्स डिस्कस केले होते. तुम्हाला 3 क्वेश्चन मी विचारले होते. त्याच्यातला पहिला क्वेश्चन होता की व्हॉट इज हेरिडिटी, डिफाईन द हेरिडिटी. आणि हेरिडिटी ह्याची डेफिनेशन काय आहे तर ट्रान्सफर ऑफ जीन फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. The next question was definition of evolution. Evolution म्हणजे काय तर evolution is gradual change of species formation from prokaryotic up to human being. The second question was what is responsible for heredity? Answer आहे gene. The third, who observed chromosome? Yes, who observed chromosome? आन्सर काय होतं ऑब्झर्व केलं क्रोमोझोम वॉल्टर अँड सोटॉननी. इयर कोणता 1902. ओके, सो लेट्स कंटिन्यू द फर्दर कन्सेप्ट ऑफ दॅट चॅप्टर विच इज प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस जसं आपण कालच्या कन्सेप्टमध्ये बघितलं होतं. हू एक्सप्लेन दॅट the protein synthesis is explained by Jacob and Monod. Jacob and Monod नी प्रोटीन सिंथेसिस ही कन्सेप्ट एक्सप्लेन केली आहे. पण प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस समजून घेण्याच्या आधी आपण त्याचे थोडेसे बेसिक पॉईंट आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूया. प्रोटीन काय आहे तर प्रोटीन इज चेन ऑफ अमायनो ॲसिड्स. आता अमायनो ॲसिड काय आहे तर अमायनो ॲसिड 20 टाईप्सचे अमायनो ॲसिड सेलमध्ये प्रेझेंट आहेत आणि ते 20 टाईपचे अमायनो ॲसिड म्हणजे प्रोटीनेशियस सबस्टन्स आहेत, नायट्रोजिनस सबस्टन्सेस आहेत. हे नायट्रोजिनस सबस्टन्सेस 20 टाईपचे अमायनो ॲसिड्स जेव्हा लिंक होतात एकमेकाबरोबर पेप्टाईड बॉन्डनी त्यावेळेस प्रोटीन तयार होते. म्हणजे जसं आपण एक इमॅजिन करूया की माळ्यात मणी कसे ओवलेले असतात, बीड्स ओवलेले कसे असणार, त्याला जोडायला कोण आहे तर दोरा आहे. तसंच इथं पेप्टाईड बॉन्ड्स अमायनो ॲसिड्सला जेव्हा लिंक करतात त्यावेळेस सेव्हरल टाईप्सचे प्रोटीन्स तयार होतात. आणि तुम्हाला माहितीच आहे की प्रोटीन ह्याचं इम्पॉर्टंट रोल काय आहे तर बॉडी बिल्डिंग मटेरियल आहे. मग ही प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस लिव्हिंग बिईंगमध्ये होण्याकरता काय काय गरजेचं आहे, काय काय तिथं पार्टिसिपेट करतं ह्या प्रोसेसमध्ये. तर फर्स्ट इज DNA, सेकंड RNA. DNAचा फुल फॉर्म आहे डीऑक्सी न्यूक्लिक ॲसिड. RNA रायबोज न्यूक्लिक ॲसिड. RNAचे 3 टाईप mRNA, rRNA अँड tRNA. ह्या सगळ्यांचं डिटेल आपण नेक्स्ट पेजवर बघणार आहे. आणि कारण ही एक फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे म्हणून ह्याच्याकरता गरज लागणार आहे डिफरंट टाईपचे एन्झाईम्स. ओके, लेट्स सी द डिटेल्स. DNA फुल फॉर्म काय आहे डीऑक्सी न्यूक्लिक ॲसिड. डीऑक्सी न्यूक्लिक ॲसिड. DNA हे डबल स्ट्रँडेड स्ट्रक्चर आहे. इथं तुम्ही बघताय 2 स्ट्रँड्स आर देअर विच आर हायली कॉइल्ड. 2 स्ट्रँड्स, ते 2 स्ट्रँड्स तयार कसे झालेत तर ह्या डायग्रॅममध्ये आपल्याला बघायला मिळते. बघा, ह्या 2 स्ट्रँड्स तयार झालेले आहेत. स्मॉल बीड्स लाईक स्ट्रक्चर्स आहेत. ह्या बीड्स लाईक स्ट्रक्चर्सला तिथं म्हणलं गेलं आहे न्यूक्लिओटाईड. ते न्यूक्लिओटाईड कसे आहेत तर रेक्टँग्युलर शेप म्हणजे पेंटागोनल शेप आहे. ह्या पेंटागोनल शुगरमध्ये फर्स्ट पोझिशनवर तिथं अटॅच असते नायट्रोजन आणि 5th पोझिशनवर तिथं आहे फॉस्फोरस. ओके, नायट्रोजन आणि फॉस्फोरस हे आणि शुगर हे मिळून तयार झालेला न्यूक्लिओटाइड्स म्हणजे सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट ज्या वेळेस ह्या बॉन्ड्सच्या थ्रू
जेव्हा इथं एकमेकाला अटॅच होतात त्यावेळेस तयार होतो आहे डी एन एचा स्ट्रँड. आणि हा डी एन एचा स्ट्रँड 2 स्ट्रँड्स आहेत. मग ह्या मधल्या ज्या लाईन्स आहेत ह्या काय आहेत? तर ह्या मधल्या लाईन्स त्याच्या हायड्रोजन बॉन्ड्स आहेत. जसं आपण ह्या डायग्राममध्ये बघू शकतो. दीज आर द हायड्रोजन बॉन्ड्स जो त्या 2 स्ट्रँड्सला एकमेकाबरोबर जोडतोय. हा आहे डी एन एचा स्ट्रक्चर. डी एन ए काय? तर डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड which is present in every living being's cell except virus. Why except virus? Because in virus DNA किंवा RNA प्रेझेंट असते. दोन्ही एकत्र कधीही नसते. सो फर्स्ट पार्टिसिपेशन कोणाचं असणार आहे प्रोटीन सिंथेसिसमध्ये? तर DNAचं. देन द नेक्स्ट mRNA. RNAचे 3 टाईप. त्याच्यामधला mRNA मॅसेंजर RNA. मॅसेंजर शब्द सांगायला लागला आहे. काय करतोय तो? तर मॅसेज कॅरी करतोय. मॅसेज कॅरी करणारा मॅसेंजर RNA मॅसेज कुठून कॅरी करतोय? तर मॅसेज कॅरी केला जात आहे फ्रॉम DNA. कशाकरता मॅसेज कॅरी केला त्यांनी? तर प्रोटीन सिंथेसिस करण्याकरता इन्फॉर्मेशन घेऊन आलेला असतो आहे की कोणता अमायनो ॲसिड कसं लिंक करायचं आहे त्याला म्हणलं गेलं आहे मॅसेंजर RNA mRNA. ओके. देन mRNA ह्याचं स्ट्रक्चर कसं आहे? तर बघा, सिंगल स्ट्रेट लाईन स्ट्रक्चर विथ 2 एंड्स 5' and 3'. 5' and 3', these 2 ends are present there. 5' end is always start with this nucleotide adenine, uracil and guanine AUG. आणि 3' end हा लास्टला प्रेझेंट असते UAA, UGA or UAG. Either or these 3. Okay. So the remaining nucleotides, what they are called? ते 3-3च्या बंचमध्ये अरेंज होतात. ट्रिपलेट्स म्हणलं गेलं आहे त्यांना आणि त्यांचं नाव होतं आहे कोडॉन. त्यांना म्हणलं गेलं आहे कोडॉन्स. सो हा आहे mRNA जो प्रोटीन सिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये एक इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहे. नेक्स्ट टाईप ऑफ RNA इज rRNA. rRNA रायबोझोमल RNA. रायबोझोमल RNA असं आपण एक फनी ह्याच्याकरता कन्सेप्ट आहे की कसाही ड्रॉ केला तरीही चालेल, पण काय असायला पाहिजे? 2 प्राइम एंड्स 5' आणि 3'. 3' आणि 5' असे 2 प्राइम एंड्स असणारा हा RNA हायली कॉइल्ड स्ट्रक्चर आहे जो न्यूक्लियोटाईडच्या सिक्वेन्सनी तर तयार झालेलाच आहे, पण ह्याचा इम्पॉर्टंट रोल प्रोटीन सिंथेसिसमध्ये कसं? तर हा तयार करणार आहे एक सेल ऑर्गेनेली जिचं नाव असते रायबोझोम तयार करतो. ओके. येस. देन द नेक्स्ट इज tRNA, ट्रान्सफर RNA. ट्रान्सफर RNA ह्याचे 2 टाईप्स सेलमध्ये प्रेझेंट असतात. एकाला म्हणलं जातं आहे क्लोवर लीफ मॉडेल आणि एक आहे हेअरपिन मॉडेल. ट्रान्सफर RNA ह्यांचा शेप प्रॉपर तसंच कॉइलिंग असते आणि ट्रान्सफर RNAच्या एका एंडला 3 न्यूक्लियोटाइड्स प्रेझेंट आहेत बघा. आणि ह्या न्यूक्लियोटाइड्सला म्हणलं गेलं आहे अँटीकोडॉन्स. काय म्हणतात त्यांना? अँटीकोडॉन्स. म्हणजे शब्द लक्षात आले काय? mRNAवरचा प्रेझेंट असणारा ट्रिपलेट न्यूक्लियोटाइडचा म्हणला जातो आहे कोडॉन आणि tRNAवरचा ट्रिपलेट म्हणला जातो आहे अँटीकोडॉन. मग tRNAचा इम्पॉर्टन्स काय आहे? तर ट्रान्सफर द अमायनो ॲसिड अँड हेल्प्स इन प्रोटीन सिंथेसिस. ओके. सो दिस इज अवर DNA. फर्स्ट आपण स्टडी केलं प्रोटीन सिंथेसिस ही कन्सेप्ट
प्रोटीन सिंथेसिस प्रोटीन म्हणजे चेन ऑफ अमायनो ॲसिड असते. अमायनो ॲसिड 20 टाईप्सचे आहेत. ते जेव्हा एकमेकाला लिंक होतात पेप्टाईड बॉन्डनी त्यावेळेस प्रोटीन तयार होते है ना. मग प्रोटीन म्हणजे काय आहे तर अमायनो ॲसिडची चेन तयार करायला कोण कोण हेल्प करत आहे. DNA, RNA आणि एन्झाईम्स हे हेल्प करतात तयार व्हायला. मग आपण DNAचं स्ट्रक्चर बघितलं. हायली कॉइल्ड डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर. द युनिट इज न्यूक्लिओटाईड. तसंच mRNAचं स्ट्रक्चर बघितलं जो सिंगल स्ट्रेट लाईन स्ट्रक्चर आहे विथ 5 प्राईम आणि 3 प्राईम एंड. त्या असा जो वर डॅश लागलेला आहे हा असा त्याला प्राईम असं वाचतोय. त्याच्या 5 प्राईम एंडवर नेहमी असतोय AUG नावाचा न्यूक्लिओटाईड आणि 3 प्राईम एंडवर ह्या तीनपैकी कोणीतरी एक प्रेझेंट असतं. आणि राहिलेल्या न्यूक्लिओटाईडच्या ट्रिपलेट्सला इथं शब्द आहे कोडॉन. ओके राईट. देन द नेक्स्ट पेज RNA. RNA म्हणून सांगितलेलं आपण हायली कॉइल्ड विदाउट एनी स्पेसिफिक मॅनर हेल्प काय करतो आहे तर रायबोझोम फॉर्मेशनमध्ये. आफ्टर दॅट TRNA 2 टाईपचे स्ट्रक्चर. क्लोवर लीफ मॉडेल, हेअर पिन. बघा बरं डोक्याला लावणाऱ्या पिनसारखं दिसते ना म्हणून हेअर पिन. आणि हे दोन्हीमध्ये जो ट्रिपलेट आहे 3 न्यूक्लिओटाईडचा त्याला नाव अँटीकोडॉन. ओके सो दिस इज आवर प्रोटीन सिंथेसिसची तयारी. In next lecture we will discuss process of protein